गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची तयारी तर झाली होती, पण काही कारणास्तव आपल्याला हे छोटंच डेकोरेशन करावं लागलं. ते का, तर पुढे पहा. नमस्कार पब्लिक, मी पवन. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. अशा भरलेल्या विहिरीत पोहायला मजा तर येत होती, पुढे जाऊन हीच मजा मला सजाच्या रूपात भेटली. तर झालं असं की आज होतं गणपती बाप्पांचं डेकोरेशन आणि त्यासाठी मी आणि माझे मित्र आलतो शेतात. शेतात येऊन आम्ही डेकोरेशनचं सामान घेण्याऐवजी पोहत बसलो. तसं तर नियोजनाप्रमाणे अर्ध काम तर झालं होतं, म्हणजेच काठ्या कापून ठेवल्या होत्या. काठ्या कापायला जागीच 5 वाजले होते, त्यामुळे तो डेकोरेशनचा प्लॅन आम्हाला कॅन्सल करावा लागला. एक डेकोरेशनचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून काय सगळं संपलं नव्हतं. तसा तर आपल्याकडे प्लॅन बी तयार होता, म्हणून त्याची अंमलबजावणी करत आपण या टेबलवरच मकर बनवण्याचं ठरवलं. त्यासाठी सगळ्यात आधी स्ट्रक्चर बनवून घेतलं, नंतर डायरेक्ट आलो पाचोडला. इथे मूर्ती वगैरे बघितल्या, मूर्ती घेतली, थोडंसं डेकोरेशनचं सामान घेऊन आपण डायरेक्ट आलो घरी. घरी आल्यावर काही वेळेतच आपण हे असं सुंदरसं डेकोरेशन बनवून घेतलं. घाई गडबडीत का होईना छोटंसं डेकोरेशन केलं आणि पूजा वगैरे करून आपल्या गणपती बाप्पांची स्थापना केली. तर तुम्हाला कसं वाटलं हे डेकोरेशन कमेंट्स मध्ये सांगा आणि जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा.